हॅलो फ्रेंड्स. तर घरीच आज बनवूया मस्त चमचमीत छोले आणि भटुरे. एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये. बाहेरचे भटुरे छोले सगळ्यांनाच आवडतात, परंतु तेच छोले भटुरे आपण घरच्याच चवीमध्ये जर बनवले कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तर किती भारी ना. तर बघू शकता किती छान असे भटुरे झालेले आहेत. छोले पण मस्त झालेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने बनवूयात. तर चला लगेचच सुरुवात करूयात. इथे मी हरभरे म्हणजे छोले घेतलेले आहे. हे मी 7 ते 8 तास कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते. त्यानंतर कुकरमध्ये टाकून घेतले. दीड ग्लास पाणी टाकून घेतलं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं. कुकरचं झाकण बंद करून गॅसवर ठेवून दिलं. त्यानंतर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, 2 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा, त्यानंतर 1 चमचा मी साखर टाकून घेतली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. एकदम छान असे छोले भटुरे आपले तयार होतात. जशी बाहेर चव भेटते सेम तशी येणार नाही, पण एकदमच भारी होतात. एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्ही, खूप छान लागतात. त्यानंतर पीठ मळून घेतलं मी थोडं थोडं पाणी टाकून. त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि पीठ पुन्हा त्या तेलामध्ये मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे जोर देऊन थोडंसं मळून घेतलं. त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी पीठ तसंच झाकून ठेवायचं. त्यानंतर एक मोठा आणि छोटा कांदा कट करून घेतला बारीक. त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा कट करून घेतला. तर चला आता छोलेसुद्धा शिजून तयार झालेले आहेत. आपण लगेचच छोले बनवायला घेऊयात. इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली. यामध्ये तेल टाकून घेतलं. अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकून घेतले. त्यानंतर खडे मसालेमध्ये 2 लवंगा, 2 मिरे आणि थोडंसं चक्री फूल आणि 1 तमालपत्र टाकून घेतलं. त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा टाकून घेतली. थोडंसं परतून झाल्यानंतर कट करून घेतलेला कांदासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा. कोणतंही वाटण आपण तयार करणार नाही आहोत. एकदम झटपट आपण छोले आणि भटुरे बनवणार आहोत. त्यानंतर कांदा परतून घ्यायचा. थोडासा परतला की यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहोत. खूपच छान असे छोले भटुरे तयार होतात. सगळ्यांना आवडतात. मुलेसुद्धा आवडीने खातील इतके छान तयार होतात. त्यानंतर मी यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घेतला आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल, मऊ पडेल लवकर. तर मीठसुद्धा टाकून घेतलं. मिक्स करून घ्यायचं आता आणि झटपट तयार होते ही भाजी. एकदा बनवून बघा तुम्ही. छोले आणि भटुरे दोन्हीसुद्धा या पद्धतीने बनवा, एकदम सोप्या पद्धतीने. त्यानंतर 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. वाफेवरती कांदा आणि टोमॅटो मऊ झालेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर चला लगेचच मसाले टाकून घेऊयात. इथे मी टाकलं 1 चमचा लाल तिखट. त्यानंतर गरम मसाला टाकून घेतला 1 चमचा. थोडीशी हळद टाकली. त्यानंतर थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला टाकायचा आणि मसाल्याचे चमचा जो आहे तो एकदम छोटा आहे. छोटा म्हणण्यापेक्षा मीडियम. तर आता सगळे मसाले टाकून घेतले, परतून घेतलं आणि आता यामध्ये आपलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपला कांदा टोमॅटो आणखी शिजेल. तर थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं. झाकण काढल्यावरती आपल्या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये एकदम थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. 1-2-3 घोट पाणी आपण पितो तेवढं पाणी टाकायचं फक्त आणि पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 2 मिनिटांनी झाकण काढून बघितलं. मस्त मसाले टोमॅटो सगळं परतून निघालेलं आहे. तेल साईडने सुटलेलं आहे. आता जे छोले घेतलेले होते शिजवून ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता किती छान असे चमचमीत दिसत आहेत. आता यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं. आपला सुके बिलकुल करायचे नाही. भटुऱ्यांसाठी आपल्याला एकदम थोडेसे रस्सेदारच पाहिजे. तर इथे मी 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे, फुल ग्लास भरून. तर आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आता 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवलं. नंतर बघितलं खोलून मस्त उकळी आलेली आहे. आपले छोलेसुद्धा शिजले, मसाले परतून निघाले, कांदा टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे एकदमच. तर आपण दुसऱ्या गॅसवर शिजवायला ठेवूयात. तोपर्यंत पुरी आपण लगेच बनवून घेऊयात. पुरी म्हणजे भटुरे आपले. तर कढाई ठेवले, तेल टाकून घेतलं. मस्त आपलं पीठ जे आहे ते मळून ठेवलेलं एकदम छान असं भिजलेलं आहे. आता आपल्याला इथे भटुरे लाटून घ्यायचे आहेत. पीठ अगोदर थोडंसं मळून घ्यायचं. त्यानंतर थोडासा गोळा तोडून घ्यायचा आणि आपल्याला अशा प्रकारे भटुरेच्या आकारात, म्हणजे छोटेच बनवायचे आहेत. तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता, तर मी छोटेच बनवते. त्यानंतर असे बनवून घ्यायचे, लाटून घ्यायचे. तर मोठे छोटे तुम्ही कशाही प्रकारचे लाटू शकता तुमच्या आवडीनुसार.
तर इथे मी जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण केलेले नाही. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि जास्त पातळ लाटायचे नाहीत, थोडेसे आपले चपातीपेक्षा थोडेसे म्हणजे किंवा चपातीसारखेच ठेवायचे. तर लाटून झालेला आहे. एक दुसरासुद्धा लाटून दाखवते. अशाच प्रकारे सगळे लाटून आपण घेणार आहोत. एकदम झटपट छोले भटुरे रात्रीच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे छोले भटुरे बनवू शकता. तर भटुरे करणं एकदम सोपं आहे. मस्त टम्म फुगतात, एकदम छान तयार होतात, चवीला सुद्धा खूपच छान लागतात. तर पुरीपेक्षा सुद्धा वेगळे लागतात. तुम्ही एकदा या पद्धतीने भटुरे बनवून बघा. कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट तयार होते. कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचे छोले आणि भटुरे बनवू शकता. तर इथे मी आता भटुरे लाटून घेतलेले आहेत. तर चला आता मी सगळेच लाटून घेते अशा प्रकारे. त्यानंतर आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. मी अगोदर थोडं तळून बघितलेले होते एक छोटी टाकून, त्यानंतर दुसरीसुद्धा तळून घेते, म्हणजे तुम्हाला दाखवते मी आता. तर बघूयात आपण किती फुगते ती. एकदम टम्म अशी आपली फुगणार आहे. तर बघू शकता एका साईडने एवढी फुगलेली आहे, अजून दुसरा भाग तळायचा बाकी आहे. तर आहे की नाही एकदम सोप्या पद्धतीने छोले भटुरे बनवण्याची प्रोसेस पद्धत तुम्ही नक्कीच बनवा. तुमचेसुद्धा कसे होतात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा. इतरांसोबतसुद्धा ही सोपी रेसिपी शेअर करा. तर आपला हे भटुरा मस्त फुलून तयार झालेला आहे. आता याला थोडंसं तळून घेतलं की काढून घेऊयात. छान पापुद्रा आलेला आहे, एकदम टम्म असा फुगलेला आहे. तर काय सुंदर दिसत आहे, भन्नाट चवीचा झालेला आहे. चवसुद्धा खूप छान आली. त्यानंतर दुसरासुद्धा तळून घेऊयात. आता दुसरासुद्धा बघूयात फुगतो की नाही. साखरेमुळे कलर खूप छान येतो भटुऱ्यांना. नक्की साखर टाका तुम्ही पीठ मळताना थोडीशी का होईना, किंवा पिठी साखर टाकली तरी पण चालतं. दुसरासुद्धा आपला मस्त टम्म फुगून तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारचे मी सगळे लाटून घेतले आणि तळूनसुद्धा घेणार आहे. तर हा सुद्धा आपला मस्त तळून झालेला आहे. तर चला यालासुद्धा काढून घेऊयात. यासोबत जिरा राईससुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे दुसरासुद्धा तळून झाला. मी सगळेच तळून घेतलेले आहे लाटून. तर बघू शकता किती छान दिसत आहे. आपले छोले भटुरेसुद्धा मस्त तयार झालेले आहेत दोन्ही पण. इथे छोल्यांचा गॅस बंद करून ठेवला आहे. तर चला आता ताट वाढवायला घेऊयात. ताटामध्ये मी भटुरे ठेवून घेते. इथे मी 2 टम्म फुगलेले भटुरे ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर कांदा कट करून घेतला. यासोबत लिंबूसुद्धा घ्यायचं, मस्त छोले टाकून घ्यायचेत आणि मस्त ताव मारायचा. खूपच छान असे चवीचे झालेले होते. तर कसे वाटले तुम्हाला नक्कीच कळवा मला. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सर्व करायचे. तर लिंबूसुद्धा घेतलं आहे, मस्त लिंबू, कांदा, छोले आणि भटुरे. तर बघू शकता वरचा पापुद्रा जो आहे तो किती पातळ आहे आणि दिसायला किती भन्नाट दिसत आहे. एकदमच छान झालेला होता. तर आता सगळ्यांनी मस्त ताव मारला, सगळ्यांना खूप आवडला. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कसे होते सुद्धा तुम्ही मला कळवा. तर चला बघू शकता किती लांबवर एकदम मस्त आतमध्ये एकदम छान खुसखुशीत दिसत आहे. वरचा पापुद्रासुद्धा एकदम खुसखुशीत झाला होता. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.